बातमी एका चित्रपटावरून सुरू झालेल्या वादाची. चित्रपट आणि वाद हे समीकरण आता काही नवं राहिलेलं नाही. खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद रंगला. खालिद का शिवाजी या चित्रपटाला हिंदुत्ववाद्यांनी जोरदार विरोध केला. चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोप संघटनांचा आहे. हिंदू महासंघाने थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून खालिद का शिवाजीवर बंदी घालण्याची मागणी केली. सोबतच त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवून आक्षेपही व्यक्त केला. इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला तर समाजात वाद निर्माण होऊ शकतात असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला. येत्या 8 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खालिद का शिवाजी चित्रपटाचे दिग्दर्शक राजू मोरे यांचं या सगळ्या वादावर काय नेमकं स्पष्टीकरण आहे पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते हा दावा पूर्णपणे चुकीचा. शिवरायांच्या सैन्यात दौलत खान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लिम होते. रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली यावर सिनेमात आक्षेप घेण्यात आला. मात्र इतिहासाचे अनेक संदर्भ तपासल्यानंतर मशिदीचा उल्लेख आढळतो. मुळात हा चित्रपट ऐतिहासिक नाही, त्यामुळे चित्रपट इतिहासाचं विकृतीकरण करू शकत नाही. शिवाजी खालिदचा कसा असेल असा आणखी एक आक्षेप घेण्यात आला. शिवाजी महाराज कोणाचे, ज्याला कळाले त्याचे असा चित्रपटातील संवाद यासाठी बोलका आणि पुरेसा आहे असं स्पष्टीकरण दिग्दर्शकांनी दिलं आहे.